नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्यांच्यामध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसी होती. तिला श्री रामचंद्रांच्या चरणी प्रेम होते व ती विवेकशील होती. तिने सर्वांना बोलावून आपल्याला पडलेले स्वप्न सांगून म्हटले, सीतेची सेवा करून स्वतःचे कल्याण करून घ्या. स्वप्नात मला दिसले की एका वानराने लंका जाळून टाकली, राक्षसांची सर्व सेना मारून टाकली. रावण नागडा होता आणि तो गाढवावर बसला होता. त्याच्या डोक्याचे मुंडन केलेले होते आणि त्याची 20ही भुजा कापलेल्या होत्या. अशा प्रकारे तो दक्षिणेस यमपुरीला जात आहे आणि लंका विभीषणाला मिळाली आहे. नगरामध्ये श्रीरामांचा डांगोरा पिटला जात आहे. मग प्रभूंनी सीतेला बोलावणे पाठवले. मी खात्रीने सांगते की हे स्वप्न 4 दिवसातच खरे होईल. तिचे बोलणे ऐकून सर्व राक्षसी घाबरल्या आणि सीतेच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातले. नंतर त्या सर्व जिकडे तिकडे निघून गेल्या. सीता मनात काळजी करू लागली की 1 महिना झाल्यावर नीच राक्षस मला मारणार. सीता हात जोडून त्रिजटेला म्हणाली की हे माते, तू संकटामध्ये माझी सोबतीण आहेस. मी शरीर त्याग करू शकेन असा उपाय लवकर कर. विरह असह्य झाला आहे. लाकडे आणून चितारच. हे माते, मग तिला आग लाव. तू सुज्ञ आहेस तेव्हा माझ्यावरील प्रेम खरे करून दाखव. रावणाचे शूलाप्रमाणे दुःख देणारे बोलणे कानांनी कोण ऐकणार? सीतेचे बोलणे ऐकून त्रिजटेने तिचे पाय धरून तिची समजूत घातली आणि श्रीरामांचा प्रताप, बल आणि सुकीर्ती यांचे वर्णन केले. ती म्हणाली, हे सुकुमारी ऐक, रात्रीच्या वेळी आग मिळू शकणार नाही असे म्हणून ती घरी गेली. सीता मनात म्हणू लागली, काय करू? विधाता प्रतिकूल झाला आहे. आग मिळणार नाही आणि दुःखही संपणार नाही. आकाशामध्ये निखारे दिसत आहेत, परंतु पृथ्वीवर एकही तारा येत नाही. चंद्र अग्निमय आहे, परंतु तो सुद्धा मला हतभागिनी समजून आगीचा वर्षाव करीत नाही. हे अशोक वृक्षा, माझी विनंती मान्य कर. माझा शोक हरण कर आणि आपले अशोक हे नाव सार्थ कर. तुझी नवीन कोवळी पाने अग्नीसारखी आहेत, म्हणून विचार न करता मला अग्नी दे. विरह रोग वाढवून त्याची परिसीमा करू नकोस. सीता ही विरहाने अत्यंत व्याकुळ झालेली पाहून तो क्षण हनुमानाला कल्पाप्रमाणे वाटला. मग हनुमानाने मनात विचार करून सीतेसमोर श्रीरामांची अंगठी टाकली. जणू काही अशोक वृक्षाने निखारा दिला असे समजून सीतेने आनंदाने उठून ती हातात घेतली. तेव्हा तिला रामनामाने अंकित असलेली अत्यंत सुंदर व मनोहर अंगठी दिसली. अंगठी ओळखून सीता चकित होऊन तिच्याकडे पाहू लागली आणि हर्ष व विषाद यामुळे तिचे हृदय व्याकुळ झाले. ती विचार करू लागली की श्रीरामचंद्र हे तर अजेय आहेत. त्यांना कोण जिंकू शकणार? आणि मायेने असली दिव्य व चिन्मय अंगठी बनवता येत नाही. सीता मनात अनेक प्रकारे विचार करीत होती. त्याच वेळी हनुमान मधुरवाणीने श्रीरामचंद्रांच्या गुणांचे वर्णन करू लागला. हे ऐकताच सीतेचे दुःख पळून गेले. ती कान व मन लावून ते ऐकू लागली. हनुमानाने सुरुवातीपासून सर्व कथा ऐकवली. सीता म्हणाली, ज्याने माझ्या कानांसाठी अमृतरूप ही सुंदर कथा सांगितली, त्या हे बंधू तू प्रकट का होत नाहीस? तेव्हा हनुमान तिच्याजवळ गेला. त्याला पाहून सीता तोंड फिरवून बसली. तिच्या मनात आश्चर्य भरले होते. हनुमान म्हणाला, हे जानकी माते, मी श्रीरामांचा दूत आहे. करुणानिधान श्रीरामांच्या शपथेवर सत्य सांगतो. हे माते, ही अंगठी मीच आणली आहे. श्रीरामांनी ही तुझ्यासाठी ओळखीची खूण म्हणून दिलेली आहे. सीतेने विचारले, नर व वानराची मैत्री कशी झाली ते सांग. तेव्हा हनुमानाने संपूर्ण हकीकत सांगितली. हनुमानाचे प्रेमळ बोलणे ऐकून सीतेच्या मनात विश्वास वाटू लागला. हा काया वाचा मनाने कृपासागर रघुनाथांचा दास आहे हे तिने जाणले. भगवंताचा सेवक आहे असे समजल्यावर सीतेला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागले. नेत्रांमध्ये अश्रू दाटून आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. सीता म्हणाली, हे वत्स हनुमाना, विरह सागरात बुडत असलेल्या मला वाचवण्यासाठी तू जहाज बनून आलास. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. आता लहान बंधू लक्ष्मणासह खर राक्षसाचे शत्रू सुखधाम असलेल्या प्रभूंचे क्षेमकुशल सांग. श्री रघुनाथ हे तर कोमल हृदयाचे व कृपाळू आहेत. मग हे हनुमाना, माझ्यावरच ते काय म्हणून निष्ठुर झाले? सेवकाला सुख देणे हे त्यांचे ब्रीद आहे. ते श्री रघुनाथ कधी माझी आठवण काढतात काय? हे तात, त्यांचे कोमल सावळे रूप पाहून माझे नेत्र कधी तृप्त होतील काय? सीतेच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. नेत्रांमध्ये विरहाचे अश्रू भरून आले.
ती दुःखाने म्हणाली, हे नाथ, तुम्ही मला अगदीच विसरून गेलात. सीतेला विरहाने अतिशय व्याकुळ झाल्याचे पाहून हनुमान कोमल व नम्रवाणीने म्हणाला, हे माते, सुंदर कृपेचे धाम असलेले प्रभू बंधू लक्ष्मणासह सुखरूप आहेत, परंतु ते तुझ्या दुःखामुळे दुःखी आहेत. हे माते, मनात दुःख करू नकोस. श्रीरामांच्या मनात तुझ्याहून दुप्पट प्रेम आहे. हे माते, आता धीर धरून श्रीरामांचा निरोप ऐक. असे म्हणून हनुमान प्रेमाने सद्गतीत झाला. त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटले. हनुमान म्हणाला, श्रीरामचंद्रांनी सांगितले आहे की, हे सीते, तुझ्या वियोगामुळे माझ्यासाठी सर्व पदार्थ प्रतिकूल झालेले आहेत. वृक्षांची नवीन कोमल पालवी जणू अग्नीसारखी, रात्र ही कालरात्रीसारखी, चंद्र सूर्यासारखा आणि कमळांची वने ही भाल्यांच्या वनासारखी झालेली आहेत. मेघ जणू उकळते तेल ओतत आहेत. जे हितकारक होते ते आता सतावू लागले आहे. त्रिविध हवा सापाच्या फुत्कारासारखी विषारी व गरम झाली आहे. मनातले दुःख सांगून टाकल्याने काहीसे कमी होते, परंतु सांगू कोणाला? माझे हे दुःख कोणी जाणत नाही. हे प्रिये, माझ्या व तुझ्या प्रेमाचे रहस्य एक माझे मनच जाणते, आणि हे तर नेहमी तुझ्याजवळ असते. बस, माझ्या प्रेमाचा सार एवढ्यातच काय ते समज. प्रभूंचा निरोप ऐकताच जानकी प्रेममग्न झाली. ती देहभान विसरली. हनुमान म्हणाला, हे माते, मनात धीर धर आणि सेवकांना सुख देणाऱ्या श्रीरामांचे स्मरण कर. श्री रघुनाथांची प्रभुता आठव आणि माझे बोलणे ऐकून भय सोडून दे. राक्षसांचे समूह हे पतंग कीटकांप्रमाणे आहेत आणि रघुनाथांचे बाण हे अग्नीसारखे आहेत. हे माते, धीर धर आणि राक्षस जळून खाक झाले असे समज. आजच्यासाठी धन्यवाद.